तर लातूरच्या चाकूर तालुक्यामधील जानवळ आणि वडवळ इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती करतात। या भागातील टोमॅटो परदेशामध्ये निर्यात केला जातो। लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर सततच्या ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। नुकसानीची पाहणी करून सरकारने तत्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे। नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत NDTV मराठी। गेल्या 3 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जी आहे शेती पिकं याचं मोठं नुकसान झालेलं आहे। ऊस असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर आता टोमॅटो पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। चाकूर तालुक्यातल्या जानवळ आणि वडवळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे टोमॅटोची शेती केली जाते आणि हेच टोमॅटो जे आहे ते परदेशामध्ये निर्यात सुद्धा केली जाते। या ठिकाणी आपण टोमॅटो पाहू शकता की हे पावसामुळे जे आहेत टोमॅटो अक्षरशः खराब झालेले आहेत आणि या मुळे जे आहेत आता शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावं लागते। शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था या पावसामुळे झालेली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो आता निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। माझ्यासोबत टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत, काय सांगाल, किती एकरची शेती आहे तुमची? 2 एकर टमाटा आहे आणि 2 एकर टमाट्याला पावसामुळं फळ लागलं नाही। लागलेल्या फळाला करपा आल्यामुळं एक पण टमाटर चांगलं राहिलं नाही, तर पाऊस जास्त झाला। किती दिवसापासून तुम्ही या सगळ्या याची मेहनत घेता या टमाट्यावर फळाची सर्व? या फळाची वरील झाली 3 महिन्यापासून 3 महिन्यापासून सारखंच आहे। पाऊस पाणी हे काहीच येत नाही। पोरग मी असं राब शेतामध्ये। बरोबर। एकूण जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये जे जानवळ असेल आणि वडवळ असेल या ठिकाणची जी प्रामुख्याने जे शेतकरी आहेत ते टोमॅटो उत्पादन करतात आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांची जी मागणी आहे या टोमॅटोला म्हणजे राष्ट्रीय पिकाचा दर्जा मिळावा किंवा अन्य काही शासनाची योजना आहे त्यामध्ये लाभ मिळावा यासाठीची मागणी करतात। काय प्रमुख मागणी आहे तुमची? आजचे इथं प्रक्रिया उद्योग उभा टाकावेत आणि हे जे पाणी लागून दरवर्षी पीक खराब होतं ह्याच्यासाठी काही ड्रिचिंग वगैरे काही करता येतात का? जमिनीमधून काही पाणी नाला सरळीकरण हे जे काही शासनाचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये काही करता येते का? शासनाचा आतापर्यंत एक सुद्धा अधिकारी इथे येऊन बघितलेला नाही। 2 महिने झालं अतिवृष्टीचं खूप इथं मोठं नुकसान झालेलं आहे आणि टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी खूप इथं मोठा स्कोप आहे, तरी त्याच्यात काही करता येते का? शासनानं बघावं। सर काय आता सर्वांचे अशीच हाल आहे, प्रत्येकाची एकच समस्या आहे। ह्याच्यातून शासनाने असा एक तोडगा काढावं, जसं की आपण सोयाबीनला, ऊसाला, डाळिंबाला वगैरे असं जे विमा काय वगैरे संरक्षण देत आहे, तसं टोमॅटो एक पिकाला संरक्षणामध्ये घेता येत असेल तर म्हणजे शासनानं घेऊन शेतकऱ्याला ह्या आर्थिक नुकसानीतून वाचवायचा प्रयत्न करावा। वर्षाला अशीच कंडिशन आहे सर पावसामध्ये। तर गेल्या 3 दिवसापासून झालेल्या पावसामुळे जे आहे आता टोमॅटो पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे आता निसर्गानं हिरावून घेतलाय आणि शासनानं मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करतायत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।